तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे जे सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो हे जे कीटकनाशक येतं, तर या संदर्भात आज आपण एक सविस्तर माहिती पाहण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपण कोणता घटक आहे, त्याचे प्रमाण किती वापरावे, आपण कोणकोणत्या पिकांवरती त्याचा वापर करू शकतो आणि तसेच त्याची आपल्याला किंमत किती पाहायला मिळेल, या संदर्भात एक सविस्तर माहिती घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जे ॲम्प्लिगो आहे तर त्याच्या घटकापासून सुरुवात करू, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं रसायन इथे पाहायला मिळतं। तर आपल्याला क्लोरॅन्थ्रिनिप्रोल 10%, तसेच लॅम्बडासायलोथ्रिन 5%, जे की दोन्ही पण एक आळी मारण्याचं काम तिथे करतं आणि दुसरं थ्रिप्स आणि त्याच्यासोबतच ज्या लार्वा असत्या आणि इतर जे रस शोषण करणारे कीड असते यांवरती आपल्याला चांगल्या प्रकारे काम करताना, नियंत्रण करताना इथे पाहायला मिळत असतं। मित्रांनो, हे जे कीटकनाशक येतं तर ते ZC फॉर्म्युलेशनमध्ये येतं, म्हणजेच जिऑन कॅप्सूल्स हे जे फॉर्म्युलेशन आहे याच्यामध्ये आपलं जे केमिकल असतं किंवा रसायन असतं ते खूप चांगल्या प्रकारे इथे जे काम करत असतं। मित्रांनो, ज्यावेळेस हे जे कॅप्सूलच्या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्या पिकाच्या पानावरती पडतं तर ते फास्टरित्या तिथे काम करतं आणि त्याच्यासोबतच जे लॅमिनार ॲक्शन इथे दाखवतं, म्हणजेच पानाच्या वरच्या साईडने जरी पडलं असलं तरी पानाच्या खालच्या साईडपर्यंत ते जाण्याचं काम करत असतं। मित्रांनो, आपण जे ॲम्प्लिगो कीटकनाशक आहे तर ते कोणकोणत्या पिकांवरती इथे वापरू शकतो, तर सर्वच खरीप हंगामात लागवड करणारी पिकं आणि तसेच रब्बी हंगामात आपण ज्या पिकाची लागवड करतो त्या पिकांवरती आपण याचा वापर करू शकतो, जसे सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर कोबी, फ्लावर, जे फळवर्गीय म्हणजे भाजीपालावर्गीय पिकं आहेत, तसेच फलवर्गीय पिकं आहेत यांवरती आपण देखील याचा, हरभरा यांसारख्या पिकांवरती देखील आपण याचा वापर येथे करू शकतो। मित्रांनो, जर आपण याचा विचार केला कोणकोणत्या किडींवरती याचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं, तर मित्रांनो, जे वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या असेल, बोंडआळी असेल किंवा DBM मॉथ असते आपली कॉलीफ्लावरमधली, म्हणजेच जे कोबीमधली यांसारख्या, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व ज्या आळ्या असत्या, जसं आपलं वांग्यामधली शेंडाळी असेल किंवा फळ पोखरणारी आळी असेल, अशा वेगवेगळ्या विविध प्रकारच्या आळ्यांवरती याचं कंट्रोल आहेच आहे। त्याच्यासोबत आपल्याला जे की पांढरी माशी असेल किंवा हॉपर असेल, मिलीबग असेल, ॲफिड्स असतील किंवा थ्रिप्स असतील, यांसारखे जे रस शोषण करणारे कीड आहे यांच्यावरती देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारे इथे रिझल्ट पाहायला मिळत असतो। मित्रांनो, जर आपण याच्या म्हणजे कशा प्रकारे कार्य करतं, तर सिस्टमॅटिक आणि त्याच्यासोबत जे स्पर्शजन्य या दोन्ही प्रकारे आपल्याला हे जे ॲम्प्लिगो कीटकनाशक आहे तर ते काम करताना येथे पाहायला मिळतं। शेतकरी बांधवांनो, आपण जर ॲम्प्लिगोच्या प्रमाणाचा जर विचार केला, म्हणजे प्रति एकराला आपल्याला याचं किती प्रमाण वापरायचं आहे, तर 80 ते 100 ml ॲम्प्लिगोचं प्रति एकरासाठी आपल्याला इथे प्रमाण वापरायचं आहे। कंपनीनं 80 ml रिकमेंडेड केलेलं आहे, परंतु आपण 100 ml पर्यंत देखील वापरून याचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो। मित्रांनो, आपल्याला याच्या किमतीचा जर विचार केला तर फक्त 600 ते 700 रुपये आपल्याला एक 80 ml ॲम्प्लिगोचं प्रमाण खरेदी करताना लागू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे इथे आपण याचा नियंत्रण, आपण जे रस शोषण करणारी कीड आहे आणि त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आळ्या असतात त्याच्यावरती आपण याचं नियंत्रण मिळू शकतं। मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे याचं ॲम्प्लिगो वापरल्यानंतर 25 ते 30 दिवसापर्यंत आपल्या पिकावरती याचा आळीचं आणि रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण असतं। तर शेतकरी बांधवांनो, फक्त फवारणी करताना आपण वेगवेगळे जे सेफ्टी किट असतात तर त्याचा अवश्य वापर करा, जेणेकरून आपलं जे शारीरिक नुकसान आहे किंवा जी आग वगैरे कधी कधी होती तर ती होणार नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण एकंदरीत जे ॲम्प्लिगो जे सिजंटा कंपनीचं कीटकनाशक येतं या संदर्भात एक सविस्तर माहिती घेतली। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जे की खाली लाल कलरचे बटन आहे त्याच्यावरती नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा इथे प्रयत्न करा। तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो।